निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारची मुंबई महापालिकेत 6,000 कोटी रुपयांचे नवीन रोड कॉन्ट्रॅक्ट देतात आणि तुम्ही म्हटलं की ऍडव्हान्स पैसे असे दिले जातात, ते पैसे काय निवडणुकीसाठी वापरले जातात? आता हे खोके धोके म्हणजे स्वतःसाठी खोके, जनतेला धोके हे दिसतंय. तर ते कशासाठी वापरले जातात माहित नाही, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहतोय, मागच्या वर्षीचं एक तरी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालंय का? मग कोणतरी भाजपचं बोलतं की नाही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं पाहिजे, आम्ही कोर्टात जाऊ, तेवढं जाऊ. एवढं नाटक करण्यापेक्षा पक्षाचा पाठिंबा काढून घ्या मिंदे सरकारमधून. जसं तुम्ही महामार्गाचं सांगितलं, मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुंबई 2 वर्षात खड्डेमुक्त करणार. पण आता आपण परिस्थिती बघतो की वेगवेगळ्या मार्गावर खड्डे पाहायला मिळतात. नाही, काल मला वाटतं 1-2 ट्विटर हँडल्सनी पण ट्विट केलेलं आहे. मला वाटतं त्याच्यात आलंय सगळीकडे की नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले. तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना, तो 1-2 कनेक्टर्स आहेत हाजी अलीवर, हाजी अलीच्या तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं आहे. तो रस्ता तुम्हाला आठवत असेल, टर्मिनल 1चा पूल जो आहे 3 महिने बंद ठेवलेला. मग मी 2दा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला, कारण त्यांच्याकडे व्हीआयपी कडे वेळच नव्हता उद्घाटन करायला. परत खड्डा पडला. ते मला वाटतं MORDचं काम आहे. नाही, मी त्याच्यात जाणार नाही. बघा, नाही कृष्णजी, मी याच्यात जाणार नाही, कारण आज जो महत्वाचा विषय आहे तुम्ही पहा, ह्याच्यात कुठेही राजकीय विषय नाहीये. हा विषय प्रत्येकाशी निगडीत आहे, तुमच्या आमच्याशी निगडीत आहे. तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असाल, करदाते तर आहात. महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यात जास्ती कर भरत आहोत. मग आपल्याला केंद्रीय मंत्रालयाकडून म्हणजे NHAI कडून, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज कडून, MSRDC कडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत? आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही 2 वर्षात खड्डेमुक्त करू, अमुक करू, तमुक करू, ठाण्याच्या किती खड्ड्याचं तर लोकांसमोर यायला लागलं, तिकडच्या फ्लायओव्हरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो आपने प्रेस कॉन्फ्रेंस लिया है, पॉटहोल समेत जो है हाईवेज की जो कंस्ट्रक्शन है और ये जो सीलिंग का इश्यू है, आपने काफी सारे मुद्दे उठाए हैं. बिल्कुल, क्या कहना चाह रहे थे? आज हम 3 मुद्दे अहम उठा रहे हैं. पहली बात तो यही है कि BMC मुंबई महानगरपालिका पिछले 2 सालों से चुनाव नहीं हुए हैं. 2021-22 के जो काम थे वो स्लो डाउन कर दिए मिंदे सरकार ने. जो 22 में टेंडर्स निकलने वाले थे, उनके कॉन्ट्रैक्टर